तर आज मी ना मस्तपैकी असे गरमागरम कुरकुरीत असे हे गोल गरगरीत कांदा भजी बनवलेले आहेत. म्हणजे त्याला गोल कांदा भजी बनतात. जिकडे बघा हॉटेलमध्ये किंवा एस-टी स्टँडवर आपल्याला बघा नेहमी वडापाव वगैरे खायला भेटतो बघा, तिथेच हे गोल कांदा भजी नेहमी बघायला भेटतात. आपण आवडीने खातोसुद्धा. तर तेच भजी ना आज आपण घरी बनवणार आहेत. खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये असे बघा एकदम हॉटेलसारखे वाटतात करे. ह्याला ना गोल कांदा भजी बोलतात. म्हणजे कांदा भजीचे प्रकार असे बरेच आहेत. जसे खेकडा कांदा भजी बनते बघा, तो एक वेगळा असतो आणि हे असे एक पद्धत असते बनवायची. ह्याला गोल कांदा भजी बोलतात. तर आज ना मी तुम्हाला ही मस्तपैकी गोल कांदा भजीची रेसिपी दाखवली आहे. खूप छान लागतात, मस्त वाटतो. तुम्ही पाहू शकता, घरच्या घरी तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये बनवू शकता. काही बाहेर जाऊन असं बाहेर गाडीवर वगैरे खायची इच्छा झाली तर तुम्ही घरी असं बनवू शकता. हे बघा मस्त झाले, एकदम टेस्टी चवदार असे हे कांदा भजी बनवायची. तर इथे ना एक मोठी वाटी मी बेसन पीठ टाकून ठेवलं होतं. म्हणजे कॅमेरा थांबला होता, पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, एक मोठी वाटी बेसन पीठ इथं मी घेतलेत. थोडेसे जिरे टाकलेत मी याच्यामध्ये. काय होतं, ज्यावेळेस मी बेसन पीठ टाकत होते त्यावेळेस नेमका कॅमेरा थांबला होता. आता याच्यामध्ये काय केलं, मी चवीनुसार मीठ टाकलेत, थोडे जिरे टाकलेत आणि एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. हे साहित्य सुरुवातीला मी घेतले. थोडीशी अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची, जास्त टाकायची नाही, अगदी थोडी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर ना इकडे मस्तपैकी एक थोडासा गरम मसाला, थोडासा धना पावडर आणि थोडासा आपला लाल तिखट टाकायचं. म्हणजे कसं भजे थोडेसे तिखट पण वाटले पाहिजेत. तर गरम मसाला, धना पावडर अगदी चिमटीमध्ये किंवा थोडा अर्धा चमचा टाकायचं. आणि हे 1-1.5 चमचे ना तांदळाचं पीठ टाका. कोणतेही भजी असो, मग कांदा भजी असो, पालक भजी असो, ह्याच्यामध्ये 2 तांदळाचं चमच्याचं पीठ टाकायचं. त्याने काय होतं, भजे खूप छान क्रिस्पी होतात, कुरकुरीत राहतात. आणि त्यानंतर मी इकडे थोडासा इनो पावडर टाकला आहे. इनो पावडरने छान फ्लफी होतात, असे फुलले जातात. हे सगळं साहित्य टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. इनो नसेल तर तुम्ही बेकिंग आपलं पावडर असतं बघा, ते सुद्धा टाकू शकता थोडंसं. आता आपल्याला हा घोळ बनवायचा. तर आपल्याला गोल कांदा भजी बनवायची ना, त्याचा बॅटर जो बेसन पिठाचा असतो ना, तो अगदी घट्ट बनवायचा. अजिबात रन्नी बॅटर नको आहे आपल्याला, असं घट्ट पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे, एक 2-3 मिनटातच हे बॅटर जे आहे ना ते सैल पडतं, म्हणजे पातळ व्हायला सुरुवात होते. त्यामुळं जास्त पाणी अजिबात टाकू नका, असं दाटसर बनवायचं. आणि त्यानंतर आपण शेवटला इकडे मी एक मोठा कांदा असा चिरून घेतलेला आहे, जाडसर चिरून घेतला आहे. हे कांदा भजी, गोल कांदा भजी अशी बनते. तिकडे बघू शकता, अजून थोडीशी कोथिंबीर टाकली. आता पाणी आपण बेसन पिठामध्ये जास्त नाही टाकायचं, कारण हे कांदे जे टाकतो ना आपण शेवटला, त्यालासुद्धा पाणी सुटतं. त्यामुळं हा बॅटर ना अगदी रनी नको व्हायला, म्हणजे भजे त्याची तयार झाले पाहिजेत. तेलामध्ये आपल्याला सोडता आलं पाहिजे हे बेसन पीठ, इतकं तरी थिकनेस हवा आहे. त्यामुळं सुरुवातीलाच बेसन पिठामध्ये ना पाणी थोडंच टाका, कारण कांद्याला पाणी सुटतं. त्यामुळं हे एकदम कवर होतं मग बॅटर व्यवस्थित. हे बघू शकता, परफेक्ट झालेला आहे बॅटर. आता आपण गरमागरम तेलामध्ये स्लो गॅसवर याला सोडून फ्राय करूया. तर तुम्हाला जर हाताने जमत असेल पटापटा टाकायला तर तेही सुद्धा करू शकता, किंवा असा हात खराब होऊ नये म्हणून तुम्ही हे चमच्याच्या साहित्याने सुद्धा छोटे छोटे लहान मोठे आवडीनुसार करू शकता. इकडे मी इनो पावडर टाकलेला आहे. इनो पावडरने ना हे जे भजेत ना आपले खूप छान फुलले जातात, फ्लफी होतात आणि मस्त वाटतात. आणि तांदळाचं पीठ टाकले त्यामुळं काय होतं, क्रिस्पीपणा राहतो भरपूर वेळापर्यंत. म्हणजे अशी पिचपिच नाही होत भजे, छान असे कडकच राहतात. आणि तांदळाचं पीठ वड्या असो भजे असो खूप गरजेचं आहे, म्हणून 2 चमचे किंवा कमीत कमी 1-1.5 चमचा तरी नक्की टाका. आता हे भजे बघा मी सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये, आणि किती छान असे गोल गरगरीत गुबगुबीत झालेत का नाही. म्हणजे आपण इनो सोडा टाकलाय बघा थोडासा, त्यामुळं कसे फुलले गेलेले आहेत. आणि तांदळाचं पीठ आहे त्यामुळं हे आतल्यात कडकसुद्धा राहतात, काही अशी नरम पडत नाहीत. तर मस्त असे हे गोल कांदा भजी तयार होत आहे. ह्याला ना चांगला चॉकलेटी रंग येईपर्यंत फ्राय करायचं. गॅस ना थोडासा मीडियम करा, अगदी बारीक पण नको आणि अगदी फास्ट पण नको, एकदम मीडियम. आणि हे बघा असा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. परफेक्ट झालेत बघा, किती छान वाटतात का नाही. मस्त घरच्या घरी आपण हे गोल कांदा भजी बनवलेली आहे. आता मी हे काढून घेते साईडला आणि आपण दुसरा बॅच टाकून घेऊया. मस्त झालेत, अजिबात तेलकट नाही आहे. आता दुसरा बॅचसुद्धा असाच टाकायचा. पुन्हा एकदा सांगते, जर हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा पटापटा सोडू शकतात,
किंवा मग असं चमच्याने सोडू शकता. बस आता ह्यालासुद्धा सेम प्रोसेसने फ्राय करून घेते. हे बघा, कधीही तुम्हाला अशी भजी वगैरे खायची इच्छा झाली ना, कांदा भजी वगैरे, तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटकीपट होणारी भजी करू शकता. सणासुदीला आपण पुरी भाजी वगैरे करतो, तर आपल्याला भजी खायची सुद्धा इच्छा असते, त्यावेळेस ना तुम्हाला खूप सोपे जातील भजी. नक्की करा. आता पाडवा वगैरे आलेला आहे, त्यावेळेससुद्धा तुम्ही पुरी भाजीसोबत भजी वगैरे करा अशा. बस आता ह्यालासुद्धा छान कलर आला आहे. मी हे काढून घेते. मस्त तयार झालेत बघा आपले हे गोल गरगरीत असे हे कांदा भजी, मस्तपैकी खमंग टेस्टी. आता आपण हे जरा काढून घेऊया आणि 2-4 मिरच्या ना तळून घ्यायच्या. जसं आपण नेहमी बघा वडापावल्याकडे असतात मिरच्या, त्या मिरच्या नसेल तर मग काय मजाच नाही. तर मी 2-4 मिरच्या टाकते, कारण मला तिखट काही जास्त एवढं आवडत नाही, मिरची स्पेशली अशी कच्ची खायला, त्यामुळे मी 2-4 टाकल्यात. बघू शकता. आता हे गरमागरम भजी आपण काढून घेऊया. एक तर तुम्ही याला गरमागरम चहासोबत खाऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवून, किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांनासुद्धा हे चहासोबत बनवून देऊ शकता. झटकेपट होतात, काहीही टेन्शन नाही, कुटाणा नाही जास्त. आणि अशा मिरच्या वगैरे तळून द्यायच्या, गरमागरम चहाचा कप द्यायचा. बघा किती आवडीने आनंदाने खातील, आणि असं वाटणार पण नाही की हे घरी केलेत. इतके भारी होतात, एकदम फ्लफी झालेत बघा, फुलले गेलेले आहेत इनो टाकल्यामुळं, आणि जे तांदळाचं पीठ टाकलं त्यामुळे ना आतून एकदम कडक राहतात आणि मस्त झालेत बघा. हे कांदा भजी नक्की करून बघा. तुम्हाला जर खरंच आवडत असतील, बाहेरून ते गाडीवरची कांदा भजी खायला जर आवडतात, तर तेच भजी तुम्ही असे घरीसुद्धा बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की करून बघा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून मस्त अशी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर कशी वाटली हे बघा. झालेत का नाही एकदम भारी, एकदम हॉटेलसारखे वाटतात का नाही, आणि घरचे असतात, आपल्या हाताने केलेले असतात, त्यामुळं टेन्शन नाही, बिंदास खायचं पोट भरून. चला आता मी गरमागरम चहा घेते याच्यासोबत, आणि तुम्ही पण या सगळे खायला नक्की करून बघा. तर एकदम व्यवस्थित झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची भजे बनले जातात आहेत. तुम्हाला मी लवकर पालक भजे, मेथीचे पकोडे सगळे दाखवणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. आणि कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा.